नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मी पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉगमध्ये आलो. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आमचं पेमेंट होणार होतं आणि आज 7 तारीख आहे, तर झालं नाही. आणि का झालं काय माहिती नाही. आमचं एस टी महामंडळमधलं पहिलंच पेमेंट होतं आयुष्यातलं, तर ते पण झालं नाही. तर आता माझ्या मित्रांनी कॉल केला तर त्यांनी विचारलं तुझं झालं का, तर माझं झालं नाही असं म्हणलं. तर आज परत ड्युटीच्या टाइमला ब्लॉग चालू केलाय. तर बघू आता पुढं काय काय होतं आणि काय काय नाही. तर ब्लॉगमध्ये नक्कीच बनवून राहा, कमेंट करा, कमेंट करून सांगा. मी निघालो डेपोकडे. आता हे रस्ता तुम्हाला माहीत असेल कुठं जातो, तर माझ्या डेपोकडे ज्यांनी पहिला ह्याचा आधीचा ब्लॉग बघितलाय त्यांना माहीत असेल. तर आता मी निघालो डेपोकडे. चला डेपोत जायच्या वेळेस व्ह्यू एकदम भारी आहे, पण येत्या वेळेस तोंड बिंड हातबित सगळेच काळे होतात. आल्यानंतर पहिल्यांदा तर साईन करावी लागते इथं इंची शेक आबे तर झालं इथं पहिल्यांदा. साईन वगैरे झाले. मंगू भाऊ ते पण आलेत, मस्त मेकअप बिकअप करून. येता वेळेस आम्ही एवढा मेकअप करता आणि जाताना फुकटचा मेकअप होते आमचा. ऑइल डिझेल सर्वच आता तोंड भरून जाते सगळं. यो नंबर 1 आहे. आता उन्हाळ्याचं इथं झाडाला पाणी देणं चालू होतं. वर्कशॉपला मस्त असते. व्ह्यू एकदम भारी आहे, भारी. हे तुम्ही परभणीला जाणार होते की मित्रांनो? तर आज पेमेंट झाली नाही आणि आता पेमेंट झाली नाही, 1-2 दिवसात होईल. म्हणजे 10 तारीख लास्ट आहे. आणि आता बसल्या कपडे तेन बदलून दोघं तिघं बसल्या आणि बूट तेन घातल्या तिघांनी पण. आणि एक सुट्टी नाही. मग ते 8 दिवसाची काही सांगता येत नाही. 8 दिवसात नाही ना, सोडून द्या, बाद मध्ये घेऊ त्याला. एक तारखेपासून नीट आहे ना. हा, 1 तारखेपासून पडायचे. घे माझा व्हिडिओ घे. पेमेंट नाही पडली भाऊ, सरकारला सांगा. आम्ही एस टी महामंडळाला आम्ही 7 तारीख आहे म्हणून. गेल्या महिन्यात पण पडली नाही, या गेल्या महिन्यातले 8 दिवसची पडली नाही. आणि आता हे महिन्याची पेमेंट 7 तारखेला होते. आणि पडून पूर्ण पडली पाहिजे म्हणा. जमत नाही. पेमेंट झाली का भैया? पेमेंट झाली मग काय? पेमेंट नाही झाले मग कोण चिरकू लागलं? पेमेंट झाले मग उगाच चिरकले. ते झाले की नाही. आपल्याला सर्वात कमी पगार आलेली आहे, म्हणजे 8,000 आली सगळ्याला. 16-17. कारण आपण आनंदी आहे तेवढ्यामध्ये बी. आपल्या पगाराचा आनंद खूपच. कारण पहिली पेमेंट MSRTC आयुष्यातली पहिली पेमेंट. आणि त्यानंतर काय म्हणतात, आपल्या सुट्ट्या होत्या 11वीला. आपण पेपराला गेलो 11वीच्या पेपराला, त्यामुळे सुट्ट्या होत्या. एका भाऊला 16 की कितीतरी पेमेंट आली. ते बगल खुश आहे आणि आपण बी खुश आहोत. कमी आली तरी, कारण जेवढी बरोबर आली पेमेंट, तर खूप खुश आहे. जिकडे तिकडे पोरं घरी फोन लावून सांगाले पेमेंट आली. सगळे खुश आहेत आणि मी पण खुश आहो. आपल्या सुट्ट्या काय सर? हां, हाय हॅलो करा. हाय हॅलो फ्रेंड. हां, अजून काय संदेश द्यायचं का? चहाचा ब्रेक संपलाय, काम चालू झाले. दीपक भाऊ गायकवाड हाय हॅलो करा. संदीप भाऊ हाय भाऊ. आज रेडिएटर फिट करत आहे आम्ही. हां, अजून काय आता आणखी भरपूर कामं बाकी. जेवणापर्यंत आम्ही 9 वाजेपर्यंत हे करणार आहे. हां, त्याच्या भाऊ नाईट ड्युटी भारी की डे ड्युटी भाऊ? भाऊ या दिवसामध्ये तर नाईटच भारी, कारण की डे दिवसामध्ये खूप ऊन लागतं भाऊ. खूप दैन बी होते जास्त भाऊ. दैन म्हणजे काय असतं? काय असतं म्हणजे घाम निघतं. एक तर आधीच गाडी गरम राहते, हीट राहते. अच्छा, तुमच्या इकडे दैन म्हणतात का? आमच्या इकडे हाल म्हणतात. हाल लय होतात. हाल दैन पण म्हणते आणि हाल पण म्हणतात. तसं काही विषय. बेजारी म्हणतात. बेजारी पण म्हणतात आमच्याकडे. आम्ही काही विदर्भातले नाही भाऊ. देन आम्ही पहिली वेळेसच ऐकायला बापू. हे तर भाऊच्या इकडे देन म्हणतात. भाऊ म्हणजे या कामामध्ये अख्खा 1 वर्ष घातलाय. सगळी माहिती डोळे आपण बरोबर नट लावतो. जेवायची सुट्टी झाली, हात बित धुवायचं आहे आता. तर आपलं जेवायला सुट्टी झाली आहे आणि आता जेवायचं आहे. तर जेवण दाखवतो तुम्हाला. आता सगळे कामं व्यवस्थित झालीत. जेवणाची सुट्टी झाली आणि डबा घ्यायला घरी आलतो. तर डेपोत न्यायचं आहे आता डबा. समजेसोबत खायचं आहे. पण विषय काय झाला, डबा देतानाच काकू म्हणलेत की डब्यात काहीतरी वेगळं आहे. आता म्हणजे काहीतरी वेगळंच म्हणत होते. शेवयाचा भात काय तुम्हाला नक्कीच दाखवतो. बघू काय तर आता यात हिट चायला
शेवाया नामरसी वांग्याची भाजी हे असतं शेवयाचा भात. जेवण चालू आहे मस्त. तास टाकायचा होता म्हणून जेवण झाल्यानंतर बाहेर आल्या. मोबाईल शॉपीवर भरपूर दूर आल्या. तिथं बाबासाहेबांच्या चौकामध्ये सरांसोबत तास टाका आलो आहे. तर बघता मोबाईल शॉपी कशी आहे. नंबर बाबासाहेबांचा चौक. सरांना हे आवडलं एवढ्या कवरमध्ये. तर सर हे लावून बघतात, बघूया त्याला आवडते काय. हा एकच नंबर दिसाली सर, एकच नंबर दिसाली. छान दिसाले सर. 120चं कवर आम्ही 100ला करून घेतले. आम्ही कोणत्या गोष्टीत असंच करतो. थोडंच राहिलं बनवायचं आता. सर पेमेंट आले तर खर्च कराय कसं वाटाले. घाण वाटाले. किती दिवस घाण वाटते सर असं. हा 15 दिवस आम्ही खूप मौज करतो. दिल्लीला जायचं प्लॅनिंग केलं आहे 2 दिवसाखाली. मॅट आणि सर मोबाईल कवरचे 200 टाकले. आता निघाले आम्ही. चला डेपोमध्ये गाडीवर जायचं आहे आता. चला गाडीवरचा एक व्ह्यू दाखवतो आणि कामाला लागतो. निघाला डेपोकडे. येताना तर चला चालतो, जाताना गाडीवर चलो. असं लाईटिंग बिटिंग लेट दिसाले आता. तर जेवण बिवण झाले. रक्का झाले की सर जेवण हो. आणि सर पेमेंट आली 200 रुपये खर्च केले. तर आम्हाला रूम भाडे येते द्यायचं आहे. तर आम्हाला आता उद्या द्यावं लागेल. 15 दिवस आम्ही म्हणजे आज करता आता. 15 दिवस निघाला नाद खुळा. 15 दिवस पेमेंट #MSRTC. आपला डेली ब्लॉग असल्यामुळं टाकणार तर ब्लॉग टाकणारच. आले पेट्रोल पंपावर आल्या. हो का सर गेले वर. तर आपण बसू आता कंडक्टर सीटवर. सर बसतील ड्रायव्हर सीटवर. बघून घ्या. चावी द्या. PS6 लाल परी. बघा आता सर कसं बिंग 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 पळतात. झाली चालू. निघाली आपली लाल परी आता. अनिकेत घोडेराव खूप आवडती सर. लई म्हणजे लई. आता निघाली बाहेर. लालपरीचा मधून एकदा व्ह्यू बघा. आहा मागून आली बघ गाडी. इतना सुकून. चालला तो खूप जोरात पळतात तिथं राईट मारायला, मेंटेनन्स चेक करायला. त्या जुन्या लालपरीच्या मागं आपली नवी लालपरी जोरात जाणार आहे आता. बघा फक्त तुम्ही अनुभव घ्या गाडीचा. रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्हाला खुशी वाटते की गाडीत बसून फिरायला. अरे बाप. कसा टर्न मागली बघा ती. आपण मारणार. आल्या पेट्रोल पंपापाशी राऊंड मारून परत इथून निघणार. कर 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 फिरवायचं. मित्रांनो आपले परभणीचे 2 मित्र 2 पहिले गेलेत आणि हे पण आज ड्युटी करून चलेत. म्हणजे शाळेत असताना काय वाटायचं नाही, ॲब्सेंटी पडली न पडली, पण आज जेव्हा कामाला लागल्या तर किती महत्त्व आहे कळाले. सगळं कळाले. दिवस महत्त्वाचा आहे यांनी आज दाखवून दिला आम्हाला. आणि नेक्स्ट टाईम आम्हाला पण असलंच करावं लागेल. ड्युटी करून घरला जावं लागेल. आणि आता रोटेगावला इथून जायचं आहे आणि 12:30 वाजलेत. भाऊ आता चला आहे परभणीला. परभणीहून केव्हा येणार भाऊ रिटर्न? 11 तारखेला येणार आहे. आणि चेन्नई सुमित चेन्नई हे नेहमी बॅग भरला आहे. आता निघाली ते कपडे बिपडे रूमला जाऊन घ्यायचे इथूनच सगळे भरून आणलो बॅगमध्येच. फुल तयारी करून आल्यात जायची. जा मग या मग. बघा चेन्नईने किती मेकअप केला. 100% जायचं. जाता जाता सरांशी बोलणं एक अनमोल क्षण. नीट जा आणि कोणाला काय म्हण नका ट्रेनमध्ये ना मार खाचल कोणाचा. बाय बाय. मिस यू फ्रेंड. जा मग. मित्रांनो 1 वाजलेत.
मित्र कपडे बिपडे लिहून घरला जावं लागत होता, पण पंक्चरची एक गाडी आली आहे. आता हिचं पंक्चर काढायचं आहे. भरपूर प्रवासी आहेत यात. मित्रांनो गाडी पंक्चर नाही, तिचं इंजिनचं काहीतरी काम आहे. आता ह्या गाडीला जाणार आहेत. नाही भाऊ तिचं मग कशाचं आहे रे भाऊ? ना भाऊ ते जेव्हा रस्त्यानं चालली होती ना हा मागून त्या सायलेन्सर मधून ठिणग्या उडते आहे. ठिणग्या? दुसऱ्या लोकांनी सांगितलं बाबा तुमच्या गाड्यातून ठिणग्या उडते हा. आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या डेपोमध्ये गाडी आणली आहे ती दुरुस्तीसाठी. आणि जाणार कुठं होती ती गाडी? ही आता जाणार संभाजीनगरला. आपण आहे. आता ही रिपेअर करून देणार. प्रवासी बघा 1 वाजलेत. एस.टी. बसचं म्हणजे आम्ही डेली चालूच राहतं आमचं काम. अनिकेत भाऊ आता काय सांगतात की गाडीत तेच भेटती वाटायला नाशिक वाण्याला. नाशिक टू संभाजीनगरला गाडी जात आहे. पब्लिक बघा फक्त पब्लिक. नाशिक टू संभाजीनगर प्रवासी बघा फक्त. नाशिक टू संभाजीनगर. बसला थोडा पण काही प्रॉब्लेम आला की लगेच डेपोमध्ये आणतात. म्हणजे एस टीचा प्रवास सुखकर प्रवास आणि सुरक्षित प्रवास. गाडीचा प्रॉब्लेम आहे त्या गाडीत बसून आम्ही आता म्हणजे टेस्टिंगला अनिकेत सरसोबत जाणार आहे. आणि चला बसमध्ये प्रवेश म्हणजे बसणं काय म्हणतात रे भाऊ? बसणाऱ्यांना काय म्हणतात? पॅसेंजर इंग्लिश नाही मराठी बोल. काय सीटर. अरे काय बोलायला तू? सर सध्या आमचे सर्टिफिकेट ट्रायल घेतोय आम्ही म्हणजे प्लस प्लेट आमच्या अनिकेत सर सध्या डिप्रेशन मध्ये गेलेले आहे, कारण की आमचा टाइम होऊन गेला तरी आमचं काम चालतं आहे. आणि डेपोच्या गेट पाशी लोक वाट बघायला तिथं बस कधी येईल म्हणून. काम 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 पडला रे भाई. बघा गाडीत परत 2 वाजले आपल्याला ह्या ड्युटीला पण. तर बस पण निघाली आता तिच्या रूटला म्हणजे मार्गाला छत्रपती संभाजीनगरला. आम्ही पण निघालो रूमवर. आता जाता जाता एकदा साईन करायची आऊटची आणि निघायचं. मित्रांनो तर ब्लॉगचा शेवट माझ्या रूमला येऊन करतोय, कारण आपली आता झोपायची वेळ झाली. करेक्ट 2 वाजलेत. तर आज भरपूर काय झालं ब्लॉगमध्ये. आणि पेमेंट झाली. पहिलं होणार का नाही हेच माहिती नव्हतं. त्यानंतर 2 वाजता गाडी आली. म्हणजे खूप मस्ती केली आम्ही ब्लॉगमध्ये. तर काय मी गोष्टी दाखवतोय काय दाखवत नाही, मी कसं जगतोय हे दाखवतोय. आणि मी काय करालो हे मलाच माहिती नाही, कारण मला माहीत बी नव्हतं मी ह्या शहरात येईल. आम्ही म्हणजे नावच ऐकलं नव्हतं या तालुक्याचं. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वैजापूर तालुका आहे. आणि कमेंट करून सांगा आणि नक्कीच कमेंट करा. मागच्या 2-3 ब्लॉगला तुमचा सपोर्ट आहे, तसंच ह्या पण ब्लॉगला सपोर्ट करा. तर दररोज ब्लॉग येईल आपला आणि दररोज तुम्ही बघा. हीच तुम्हाला मी सांगतो. आणि काय म्हणतात नांदेडचा ब्लॉगर म्हणजे माझी भाषा नांदेडची आहे. तर जो कोणी नांदेडचा असेल ते तर 100% कमेंट करणार हे मला माहिती आहे. पण जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर दररोज बघा. मी हेच म्हणतो आणि ब्लॉग संपवतो. तर भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्या नक्कीच ब्लॉग येईल आणि दररोज ब्लॉग येईल आणि दररोज आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आपलं यूट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच असेल तर परत एकदा मी सांगतो. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लकी उमेश 007. आणि सबस्क्राईब करा तरच तुम्हाला नक्की दररोज ब्लॉग येतील. तर आपले जर भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद. तर बाय बाय दोस्तो. भेटू नवीन ब्लॉगमध्ये.